नमस्कार मित्रांनो, मी चंदन राजेंद्र सोनार, निशा कॉम्प्युटर धुळेमधून. आता आपण सध्या तरी बघतोय की युद्धाचा परिणाम हा आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला आहे. आपण गॅसमध्ये बघत होतो, पेट्रोलमध्ये बघत होतो, पण आता आयटी क्षेत्रामध्ये सुद्धा या युद्धाचा परिणाम खूप झालेला आहे. बऱ्याच दिवसापासून ना ग्राहक आमच्याकडे येत असतात, पण प्राइस आम्ही त्यांना देऊ शकत नाही, कारण लोकांना पहिली प्राइस माहिती आहे. आता नवीनची प्राइस आहे कमीत कमी 10% 20% प्राइस वाढली आहे. हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह, मेमरी कार्ड यांच्या प्राइस तशा गगनाला पोहोचलेल्या आहे. दुकानांमध्ये कस्टमर येत आहे, पण त्यांना प्राइस जशी समजते त्या प्राइसमुळे आपण त्यांना वस्तू तशा देऊ शकत नाहीये. मी सगळ्यांना ग्राहकांना विनंती करतोय की हे जे काही रेट दर वाढलेत, हे दर आमच्या निशा कॉम्प्युटरने किंवा आमच्या व्यापाऱ्यांनी वाढवलेले नाहीये. हे दर वाढवले आहेत कंपन्यांनी, कारण कंपन्यांचा सप्लाय चेन थांबला आहे, इम्पोर्ट थांबलेला आहे, त्याच्यामुळे सगळे रेट वाढत आहे. त्यामुळे सगळ्या धुळेकर जनतेला, जो व्यापाऱ्यांना फटका बसलाय, आणि ऑनलाईनमुळे पण सगळ्यात मोठा फटका बसतोय. कारण ऑनलाईन मध्ये जे जुने काही रेट अपडेट करून ठेवले आहेत, तर ते अजून अपडेट झालेले नाहीये. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की रेट नवीन तयार झालेले नाहीयेत, हे लोक कसं काय वाढवत आहे. आणि प्रत्येक गोष्ट आहे आता आजकाल मार्केटमध्ये, तो फक्त व्यापाऱ्यालाच त्रास होत असतो. त्याच्यामुळे व्यापाऱ्याला जो त्रास होतोय तो असं नाही व्हावा. त्यामुळे युद्धातून लवकरात लवकर सुटका व्हावी, हीच आमची भगवंत चरणी प्रार्थना.